मित्रो नमस्कार, मी शाकीर पठाण। 8 महिन्यापूर्वी जेव्हा आपल्या एस टी महामंडळामध्ये 2500 गाड्या येणार याची माहिती आली होती, त्या गाड्या अलर्ट झाल्या होत्या। त्या गाड्या येण्यापूर्वीच मी आपल्याकडे एक माहितीचा व्हिडिओ टाकला होता आणि मी आपल्याला सांगितलं होतं की गाड्या आल्यानंतर समक्ष गाडीवर बसून त्याचा एक व्हिडिओ मी आपल्याला बनवून देईल। तर आज तो व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवत आहे, नक्की बघा, लाईक करा, शेअर करा। तर चला मित्रो, आता आपण सगळ्यात पहिले एक थेरॉटिकली पूर्ण चिन्ह आणि जे इंडिकेशन लॅम्प आहे याची माहिती प्रथम घेऊया। कारण ते सिम्बॉल जर तुम्हाला लक्षात आले तर तुम्हाला गाडी चालवणं काही अवघड राहणार नाही। प्रथम आपण चिन्हांची जे लाईट्स इंडिकेशन लॅम्प आहे त्यांची माहिती घेऊया थेरॉटिकल, आणि त्यानंतर मग मी तुम्हाला डिस्प्लेची माहिती गाडीमध्ये बसल्यानंतर मला सगळे दाखवेल। तर चला। तर मित्रो, सर्वात पहिले हा जो डाव्या हाताला सगळ्यात पहिला जो लाईट दिसतोय हा लाईट आहे DF लेवलचा। म्हणजे गाडीमध्ये युरिया लेवल जेव्हा कमी असेल तेव्हा हा लाईट आपल्याला प्रदर्शित होईल। आणि गाडीची जे स्क्रीन आहे त्या स्क्रीनमध्ये सुद्धा युरिया लेवल आहे, त्यावर सुद्धा लक्ष असू द्या। त्याच्यात जो बाण दिलेला आहे त्या 25% खाली ते येऊ देऊ नका। त्यानंतर हा जो दुसरा सिम्बॉल आहे हा DPF लॅम्प आहे, म्हणजे डिझेल पर्क्युलेट फिल्टर। म्हणजे जेव्हा गाडीचं धूरचं फिल्टर जेव्हा स्वच्छ होतो तेव्हा हा लाईट लागेल। हा लाईट लागल्यावर घाबरून जायचे कारण नाही आहे। रनिंगमध्ये जरी हा लाईट लागला तरी थोडंसं RPM कमी करून गाडी चालवा। जेव्हा फिल्टर स्वच्छ होईल तेव्हा लाईट ॲटोमॅटिक बंद होईल। त्यानंतर हा जो तिसरा लाईट आहे हा इनहिबिट स्विचचा लाईट आहे। म्हणजे जो ऑरेंज रंगाचं बटन आहे, जो आपण रिजनरेशन थांबवण्यासाठी ज्या बटनाचा वापर करतो तो बटन जेव्हा आपण ऑन करू तेव्हा हा लाईट लागेल। किंवा जर आपण तो बटन न वापरता हा लाईट लागला तर मग आपण गाडी तात्काळ उभी करून आपल्या जवळील लेलँडच्या सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या आगारातील लेलँडच्या मेकॅनिकशी संपर्क साधावा आणि हा लाईट लागल्याची माहिती द्यावी। त्यानंतर हा जो लाईट आहे हा आहे रिजनरेशनचा लाईट। जेव्हा हा लाईट लागेल तेव्हा आपली गाडी रिजनरेशन मागते असं त्याचा अर्थ होतोय। परंतु जर हा लाईट सारखा चालू असेल तर घाबरून जायचे कारण नाही आहे। परंतु हा जर लाईट लुकलुकत असेल किंवा चालू बंद होत असेल तेव्हा आपण गाडी तात्काळ सुरक्षित ठिकाणी उभी करावी, गाडीतले प्रवासी उतरून द्यावे, गाडी न्यूट्रल करून हँडब्रेक टाकून रिजनरेशनचं हिरवा बटन 3 सेकंद दाबून ठेवायचं आहे। आणि ह्या रिजनरेशनची प्रक्रिया 25 ते 45 मिनटं पूर्ण होईल तोपर्यंत कोणते स्टेअरिंग, ब्रेकला, एक्सिलेटरला हात लावायचा, पाय लावायचा नाही। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण गाडी चालू शकता। ही प्रक्रिया चालू असताना सुद्धा हा लाईट चालू असेल। जर लाईट लुकलुकत असेल तर तात्काळ उभी करणे, लाईट जर चालू असेल तर आपण प्लेन रोड असेल तर 35 ते 40 मिनटं 1800 ते 2000 RPMला गाडी चालवून सुद्धा रिजनरेशन प्रक्रिया पूर्ण करू शकतो। परंतु जर लाईट लुकलुकत असेल तर तात्काळ गाडी थांबवणे हाच त्याचा एक उत्तम पर्याय आहे। त्यानंतर आपण जाऊया पुढच्या लाईटाकडे। पुढचा लाईट आहे MIL, म्हणजे मॉल फंक्शन इंडिकेशन लॅम्प। हा लाईट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। हा लाईट जेव्हा गाडीमध्ये लागला याचा अर्थ गाडीच्या इंजिनमध्ये काहीतरी दोष आहे। त्यामुळे हा लाईट लागल्यानंतर आपण तात्काळ आपल्या स्क्रीनवरती मेसेज बॉक्समध्ये मेसेज चेक करायचा आहे आणि गाडी तात्काळ उभी करून जवळील लेलँड सेंटर किंवा आपल्या आगारातील लेलँड मेकॅनिकशी संपर्क साधून जो फॉल्ट कोड येतो त्याची माहिती देण्यात यावी। हा लाईट लागल्यानंतर गाडी चालवण्याचा रिस्क घेऊ नका। त्यानंतर पुढच्या लाईटकडे आपण जाऊया। त्यानंतर पुढचा लाईट जो आहे तो आहे NOx, म्हणजे नॉक्स। हा लाईट नॉक्स म्हणजे युरिया, आपल्या गाडीमध्ये युरिया आहे जो कंपनीने रेकमेंड केलेला युरिया आहे त्या व्यतिरिक्त जर आपण त्याच्या खालच्या दर्जाचा किंवा कमी गुणवत्तेचा युरिया जर वापरला किंवा युरियामध्ये कचरा असेल किंवा त्याचा फिल्टर चोकअप असेल तेव्हा हा लाईट लागतो। हा लाईट लागल्यानंतर आपल्या गाडीचा पिकअप कमी होतो। त्यामुळे हा लाईट लागल्यावर तात्काळ गाडी उभी करा आणि आपल्या मेकॅनिकशी संपर्क साधा आणि युरियाचं फिल्टर चेक करा किंवा युरिया बदली करा। त्यानंतर हे जे दोन बाण दिसतात मित्र, हे गिअर शिफ्टिंगचे बाण आहे। हिरवा पुढच्या गिअरसाठी आणि पिवळा खालच्या गिअरसाठी। म्हणजे जर आपली गाडी दुसऱ्या गिअर किंवा तिसऱ्या गिअरमध्ये चालू आहे आणि गाडीला चौथा गिअर आवश्यक आहे तेव्हा हिरवा लाईट लागेल। म्हणजे याचा अर्थ की आपण पुढचा गिअर आता टाकायचा आहे, त्या गिअरमध्ये आपण जास्त गाडी चालवायची नाही। आणि जर समजा आपली गाडी 6व्या गिअरमध्ये चालू आहे, कुठे चढाई आली किंवा आपण ब्रेक केल्यानंतर गाडीचं मौसम कमी झालं तेव्हा हा पिवळा लाईट लागेल। म्हणजे हा गिअर कमी करा। 6व्यापासून 5व्या गिअरमध्ये आपल्याला गाडी घ्यायची, तेव्हा आपण याकडे लक्ष असून गाडी चालवली तर 100% आपले लाईकचे बटन आपल्याला लाईकच देणार आणि आपल्या गाडीचं KPTL उत्तम
त्यानंतर हा जो लाईट आहे मित्र, हा आहे स्टॉपचा लाईट. म्हणजे हा लाईट खूप डेंजर आहे. जेव्हा आपल्या गाडीमध्ये काहीतरी मोठा दोष असेल की ज्यामुळे आपल्याला गाडी चालवणे खूप धोकादायक असेल, तेव्हा गाडीचा हा लाईट लागेल. आणि हा लाईट एकटा नाही लागणार, यासोबत आणखी जो दुसरा फॉल्ट कोड असेल, ज्या म्हणजे गिअरबॉक्स किंवा इंजिन संबंधी किंवा आणखी काही संबंधित जो फॉल्ट कोड असेल, परंतु मेजर असेल, तेव्हा हा लाईट लागेल. त्यामुळे याच्यासोबत आणखी दुसरा फॉल्ट कोडचे लाईट लागेल. तेव्हा आपण फॉल्ट कोड चेक करा, गाडी थांबवा आणि आपल्या जवळील सर्व्हिस सेंटरला संपर्क करा. त्यानंतर हा जो लाईट आहे ट्रॅक्शन कंट्रोल किंवा याला इलेक्ट्रॉनिक ब्रेक पण म्हणतात. तेव्हा तिच्यामध्ये दोष असेल तेव्हा हा लाईट लागेल. यालाही घाबरून जायचं कारण नाही. आणि यानंतर हा जो लाईट लागेल, दोन लाईट, ABS आणि ABS1. ABS म्हणजे अँटी लॉक ब्रेक सिस्टीम. याबाबत आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच. अँटी लॉक ब्रेक सिस्टीममध्ये जेव्हा काही दोष असेल तेव्हा हे एक किंवा हे दोन्ही लाईट लागू शकतात. त्याला घाबरून जायचं कारण नाही. कारण ABS फेल म्हणजे ब्रेक फेल होत नाही, ब्रेक लागतात, परंतु त्यामध्ये ती प्रणाली काम करत नाही. तेव्हा तिच्यावर लक्ष असू द्या. त्यानंतर हा जो लाईट आहे आपल्या सगळ्यांना परिचितच आहे. हा हँडब्रेकचा लाईट आहे. जेव्हा हँडब्रेक ऑपरेट असेल तेव्हा लाईट लागेल. हँडब्रेक रिलीज केल्यानंतर हा लाईट बंद झाला पाहिजे. जर बंद होत नसेल तर आपल्या गाडीतून एअर प्रेशर चेक करा. मिनिमम आपल्या गाडीमध्ये 8 बार एअर प्रेशर पाहिजे. 9.5 बारची याची कॅपॅसिटी आपल्याला बसमध्ये दिलेली आहे. या व्यतिरिक्त जर हँडब्रेक काढल्यानंतर पण लाईट जात नसेल तर परत एकदा हँडब्रेकवरती पुश करा. तरी जात नसेल तर आपल्या ब्रेक प्रणालीमध्ये काहीतरी दोष आहे, ब्रेक पॅड घासलेले आहे किंवा आणखी दुसरा काहीतरी दोष आहे असे याचा अर्थ होतो. यामुळे आपल्या जवळील मेकॅनिकला याच्याशी संपर्क साधावा. त्यानंतर आपल्यासमोर हे जे लाईट आहे हा EBS ब्रेक, इलेक्ट्रॉनिक ब्रेक सिस्टीम, त्या संबंधी आहे. यात काही दोष असला तर हा लाईट लागेल. त्यानंतर हे जे दोन लाईट दिसतात मित्र, खालचा आणि वरचा, हे गिअरबॉक्स संबंधित लाईट आहेत. म्हणजे गिअरबॉक्समध्ये काही बिघाड असला, काही दोष असला तर तो वरचा लाईट लागेल. आणि जर गिअरबॉक्सचा ऑइल असतो, तो पण ऑइल आतमध्ये सर्क्युलेट होऊन गरम होत असतो, तर तेव्हा तर ऑइलचं टेम्परेचर वाढला तेव्हा हा खालचा लाईट लागेल. त्याच्यावर पण लक्ष असू द्या. त्यानंतर आपल्याला हे बाजूचा जो सिम्बॉल दिसतो आहे हा ऑइल लाईटचा सिम्बॉल. जेव्हा आपल्या गाडीमध्ये ऑइल लेवल कमी असेल किंवा ऑइल पंपाचं प्रेशर व्यवस्थित जात नसेल किंवा ऑइल घट्ट झालं असेल, ऑइल संबंधित जे काही दोष असेल, तेव्हा हा लाईट आपल्याला आपल्या डिस्प्लेवर दिसेल. त्यानंतर हा Hचा जो लाईट आहे हा ओव्हरड्राईव्हचा, म्हणजे आपली गाडी जेव्हा 6व्या गिअरमध्ये कंटिन्यू चालेल तेव्हा हा लाईट लागेल. त्यानंतर हा EDCचा लाईट. EDC म्हणजे काय मित्र, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कंट्रोल. म्हणजे आपल्या गाडीमध्ये जितके सेन्सर आहेत, एक्सिलेटर सेन्सर, ब्रेकचे सेन्सर्स, रिव्हर्स सेन्सर्स आणि जे डिजिटल डिस्प्ले आतमध्ये आहे त्याचे सेन्सर्स, रिव्हर्स कॅमेरा, हे जे काही सेन्सर संबंधित जे काही तकनिकी दोष असेल किंवा तांत्रिकदृष्ट्या दोष असेल तेव्हा हा EDCचा लाईट लागेल. त्यानंतर हा जो सिम्बॉल दिसतो मित्र, लक्षात येत असेल, हा स्टेअरिंगचा सिम्बॉल. म्हणजे जेव्हा आपल्या पॉवर स्टेअरिंगमध्ये काही दोष असेल किंवा पॉवर स्टेअरिंगचं ऑइल कमी असेल तेव्हा हा लाईट आपल्याला डिस्प्लेवरती दिसेल. हा जो लाईट आहे मित्र, हा आहे वॉटर इन फ्युएल. म्हणजे आपल्या डिझेल फिल्टरमध्ये ज्या प्रमाणापेक्षा जास्त पाणी साचतो तेव्हा तिचा हा लाईट आपल्याला दर्शवतो. आपल्या गाडीला 2 फिल्टर आहेत, एक चेसीवर आणि एक इंजनजवळ. ते खाली ड्रेन वॉल आहेत, त्यातलं ड्रेन वॉलमधलं पाणी सोडून आपण त्यातलं पाणी काढून आपली गाडी चालू शकता. ह्या सिम्बॉल आल्यानंतर आपल्या गाडीचं पिकअप कमी होईल, परंतु जेव्हा पाणी सोडलं तेव्हा हा पिकअप आपल्याला पूर्ववत होऊन जाईल. हा लाईट वरती चालला जाईल. हा लाईट आल्यावर आपल्याला शक्यतोवर म्हणजे मेकॅनिक दाखवायची गरज. हा जो लाईट आहे मित्र, हा लो कुलंट लेवल. म्हणजे आपल्याला गरममध्ये प्रत्येक वेळेस आपण रेडिएटर उघडून बघण्याची गरज नाही. ह्या लाईटवर लक्ष असू द्या. जेव्हा कुलंट लेवल कमी असेल किंवा लिकेज असेल तेव्हा हा लाईट लागेल. तेव्हा तात्काळ आपण कुलंट लेवल करायची आहे. कुलंटमध्ये साधं पाणी टाकायचं नाही, हिरवं कुलंट टाकायचं नाही. या गाडीला नवीन स्पेशली लाल कुलंट आलेला आहे, तोच वापरायचा आहे आणि तेच कुलंट आपल्याला याच्यामध्ये रिकमेंड केलेलं आहे. त्यानंतर हा जो सिम्बॉल दिसतो मित्र, हा एअर फिल्टरचा सिम्बॉल. म्हणजे जेव्हा आपल्या गाडीचं एअर फिल्टर चोकअप होईल, जाम होईल, तेव्हा आपल्या गाडीचं पिकअप कमी होईल आणि किंचित काही प्रमाणात गाडी धूरही मारू शकते. तर त्या क्षणी आपण याबाबत आपल्या यांत्रिकांना त्याची माहिती द्यायची आहे आणि तो फिल्टर स्वच्छ करून घ्यायचा आहे. फिल्टर स्वच्छ करून जर सिम्बॉल जात असेल तर खूप छान, नसेल जात, गरज असेल तर फिल्टर बदली करून घ्यायचा आहे. तर मित्र, ही होती आपली आतापर्यंत इन्स्ट्रुमेंटल क्लस्टरची पूर्ण माहिती. आता आपण गाडीत जाऊन डिस्प्लेची माहिती घेऊ. एक्सटर्नल म्हणजे याच्यामध्ये बाहेरची तुमची हेडलाईट, हॉर्न,
पार्किंग हे सगळ्या बटनात लागणार. मग त्यानंतर हा इंटरनल बटन, म्हणजे याच्यामध्ये आतले लाईट सगळे जे आहेत हे आतले लाईट जे आहेत हे चालू होणार, बरोबर. त्यानंतर आता तुम्ही स्विच ऑन केलं, स्विच ऑन केल्यानंतर पूर्ण तुमचे लाईट चालू नाही. जे सिम्बॉल मी तुम्हाला सांगितले सगळे सिम्बॉल इच्छा येऊन गेले. आता गाडीमध्ये फक्त काय सिम्बॉल आहे, 1 2 3 4. हा सिम्बॉल कशाला सांगितलं मी तुम्हाला, रिजनरेशन गाडी मागतीये. हा बॅटरीचं हे 2 सिम्बॉल जे आहे, हा हँडब्रेक काढल्यानंतर गाडी चालू केल्यानंतर चाललं जाईल. हा आहे डोअरचा, म्हणजे आता डोअर ओपन आहे आपला, तेव्हापर्यंत हा चालूच राहणार. आता हिच्यामध्ये हा जो आहे हिच्यावर तुम्हाला सगळे मेसेज दिसणार आहे. आता हा लाईट लागला याचा अर्थ गाडीत काहीतरी मेसेज आहे. मेसेज चेक कसं करायचं, हा इकडचं बटन आहे, या बटनाला दाबलं की हे बघायचं व्हेकल इन्फो, व्हेकल स्पीड. आता गाडी चालत नाही म्हणजे तिच्या 0 स्पीड दाखवणार. ऑइल प्रेशर 0.9 बार. त्यानंतर डिस्टन्स, गाडी पहिल्या ट्रिपला किती चालली 447.3 किलोमीटर, आणि गाडीनं कॅपिटल किती दिलेलं आहे 3.9, म्हणजे 39चं कॅपिटल आलेलं गाडीचं बघा पहिल्या ट्रिपला. आता दुसऱ्या ट्रिपला म्हणजे टोटल ओव्हरऑल ट्रिप हिची किती झाली 3514 किलोमीटर. तिच्यामध्ये ओव्हरऑल इथं कॅपिटल आला 4.6चं, म्हणजे 46चं कॅपिटल हिनं दिलेलं आहे. आता हिच्यामध्ये हे फॉल्ट कोड डायग्नोसिस, म्हणजे काय काय गाडीमध्ये दोष आहे तर हिच्यामध्ये आता हे दाखवते इंजनमध्ये काही दोष नाही, नो फॉल्ट कोड इंजनमध्ये. सेकंड आहे आफ्टर ट्रीटमेंट, म्हणजे काम केल्यानंतर काही फॉल्ट कोड आहे का, नाही. त्यानंतर आहे ABS ECS इलेक्ट्रॉनिक ब्रेक सिस्टीम, तिच्यामध्ये आणि ABS मध्ये काही फॉल्ट नाही. तिच्यामध्ये 2 वॉर्निंग म्हणते, म्हणजे काहीतरी हिच्यामध्ये 2 वॉर्निंग देत होते. ते कशाचे ते कसे बघायचे हे दाबायचे. नो इन्फॉर्मेशन, काही इन्फॉर्मेशन नाही म्हणतो. आता हिच्यामध्ये हे रिजनरेशन गाडी मागतीये, 2 वॉर्निंग म्हणतोय तो. दाबला आता हे झालं ते तिकडचा दरवाजा बघू. आता हिच्यामध्ये हे सिम्बॉल, आता हिच्यामध्ये काय काय बघा, ही आयडब्ल्यू लेवल आहे खालची युरियाची. याच्यामध्ये हा इथं जो छोटा बांध दिसतो का, हा 25%. याच्यापेक्षा खाली तुमची लेवल गेली नाही पाहिजे युरियाची, म्हणजे त्याच्या खाली गेली की तुमच्या गाडीचं कॅपिटल पिकअप पूर्ण लो होणार आहे. त्याच्यानंतर हे वरती तुमची गाडी किती किलोमीटर चालली 3514 किलोमीटर आहे. 96.6 इतके घंटे गाडीचं इंजनचं रनिंग झालेलं आहे. 96.6. हे 2 बाजूला एअर प्रेशर बार आहे. हे पार्किंग, म्हणजे आता हे तुमचं सध्या हँडब्रेक टाकलेले हे पार्किंग मध्ये जेव्हा आपण गाडी गिअर शिफ्ट करू इथं गिअर येतील, इथं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. हे इथं वरती टाइम आहे, इथं तारीख आहे. आता हे अंगुठे जे दिसतात तुम्हाला, अंगुठे हे 3 अंगुठे अशी आहे, म्हणजे काल ज्या ड्रायव्हरनं गाडी चालवली आहे तो ड्रायव्हरने एकदम वाईट परिस्थितीत गाडी चालवली, एकदम वाईट परिस्थितीत गाडी चालवली. त्याला गाडी चालवायची भरपूर ट्रेनिंग द्यायची गरज आहे. जेव्हा हा अंगुठा साईडला झूम देईल बघा. अंगुठे म्हणजे जसं आपण व्हॉट्सअपला लाईक करतो ना, आता ते लाईकचे बटन आहे. जर तो अंगुठा आहे 3 जे अंगुठे आहेत तिच्यापैकी 1 पण येऊ शकतो. 1 असा आला म्हणजे तुम्ही 25% गाडी चांगली चालवली. 2 असे आले म्हणजे 50%च्या वरती तुमची गाडी व्यवस्थित चालली. 3 जर असे आले तर तुम्ही 75%च्या वरती गाडी चांगली चालवली. जर 1 असं आलंय तर तुम्ही समजा 25% गाडी खराब चालवली. 2 चालवली 50% खराब चालवली. 3 अशी चालवली म्हणजे तुम्ही गाडी एकदम वाईट दृष्टिकोनातून चालवली. हे त्याचे सिम्बॉल मध्ये सगळं तुम्हाला दिसणार आहे. झालं. आता आपण गाडी चालू करू. चालू करताना एक्सिलेटर दाबायची गरज नाही.
एक विशेष लक्षात ठेवा, जे आपल्या गाड्याची आपल्याला सवय असते, गाडी चालू केलं की लगेच एक्सिलेटर पाय द्यायचं. खरं म्हणजे ती कोणती गाडी असो, BS1, 2, 3, 4 कोणती असो, गाडी एकदम रेस केलीच नाही पाहिजे. त्यानं काय होतं की ऑइल फिल्ड जो ऑइल पंप असतो त्याच्यातून तो ऑइल वरती इंजनला सप्लाय व्हायला जितका वेळ लागतो, प्रत्येक गाडीला कंपनीने 3 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. तर 3 मिनिटाच्या कालावधीला तो ऑइल पूर्ण होस्तर गाडी रेस करायची. आता ही गाडी आपण चालू केली, चालू केल्यानंतर गाडी 10 RPM ला गेली, परत येऊन जाईल. आता तुमची गाडीत हवा नाहीये, हवा भरूच तर हिला 3 मिनिटं आयडलिंग मध्ये राहू द्या. 3 मिनिटं हवा जरी नाही भरायची तरी 3 मिनिटं आयडलिंग मध्ये राहू द्या. तुम्हाला गाडी कुठं थांबवायची, जर 2 मिनिटाच्या वरती तुम्हाला थांबायचं असेल तर 2 मिनिटं थांबून नंतर गाडी बंद करा. जर 2 मिनिटाच्या नंतर तुम्हाला लगेच निघायचं असेल तर गाडी बंद करू नका. कारण जो युरिया आहे, युरिया सप्लाय वर येणे आणि परत त्याला खाली जाणे याला तितका वेळ लागतो 2 मिनिटात. एकदम गाडी बंद करायची नाही आणि एकदम चालू करायची. चालू केल्यानंतर 2 ते 3 मिनिटं तिला आयडलिंग मध्ये ठेवा. बंद करायच्या पहिले तिला 2 मिनिटं आयडलिंग मध्ये ठेवा, त्याच्यानंतर बंद करा. जर तुम्हाला 2-3 मिनिटात निघायचे तर बंदच करू नका गाडी. झालं. आता हे सिम्बॉल येतोय, हा सिम्बॉल म्हणजे तुम्हाला गाडी रिजनरेशन मागते. आता टेम्परेचर किती आहे, कमी आहे, 60 पेक्षा कमी आहे. आता जरी तुम्ही बटन दाबलं तरी ती घेणार नाही. तिला 60 डिग्री टेम्परेचर जेव्हा येईल तेव्हा तो येईल रिजनरेशनचा, तोपर्यंत ती घेणार नाही. आणि आता जर तुम्हाला माहिती आहे की आणि तुम्हाला गाडीमध्ये काही जरी फॉल्ट असला, काही जरी दोष असला आणि तुम्ही ती गाडी चालवताय, तर दर 5 मिनिटांनी 5 सेकंदला तुम्हाला इथं तो मेसेज डिस्प्ले होईल तिच्यामध्ये गाडीमध्ये काय फॉल्ट आहे. चालतं दर 5 मिनिटांनी 5 सेकंदासाठी तुम्हाला तो इथे मेसेज दाखवेल. आता थोड्या वेळात तुम्हाला परत रिजनरेशनचा मेसेज इथे येईल बघा, 5 मिनिटानंतर तो मेसेज येईल. आता एक दुसरी गोष्ट, आता तुम्ही म्हटलं की बाबा या ड्रायव्हरनं काल गाडी नेली होती, मग त्यानं गाडी वाईट चालवली म्हणून ते लाईकचे बटन आहे. तर आता तुम्ही सकाळी गाडी घेतली, काय करा, हे बटन दाबा. सकाळी गाडी घेतल्यानंतर व्हेकल इन्फो, त्यानंतर ट्रिप 1 आलं, त्यानंतर हा बटन दाबून ठेवा. हे झालं 0-0 झाल्यानंतर हे तुमचे लाईकचे बटन सगळे चालले गेले. म्हणजे आता याच्या पुढे जेव्हा तुम्ही गाडी चालवणार, आता तुमचे मार्क चालू होते. कालच्या ड्रायव्हरनं जे केलं तो संपला विषय, तो डिलीट झाला. आता इथून पुढे तुम्ही जी गाडी चालवणार ते मार्क हिच्यामध्ये येतील. ओके. हा स्टेअरिंग ऍडजस्टमेंट आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही स्टेअरिंग ऍडजस्ट करू शकता, पण याला लॉक व्यवस्थित टाकायचं. रिव्हर्स कॅमेरा, रिव्हर्स कॅमेरा. हा, दुसरी गोष्ट नाही त्याचा नाही, तो बटन चालू ठेवतो. हे हा जो हँडब्रेक आहे, हा काढल्यानंतर हँडब्रेक काढल्यानंतर याला वरती परत एकदा पुश करायचं, म्हणजे हा जो इथला लाईट आहे कंटिन्यू चालू राहणार, तो पुश करायचा. परफॉर्म पार्क रिजनरेशन, हा लाईट आला, इथं मेसेज आला परफॉर्म पार्क रिजनरेशन. कीप इंजिन ऑन, प्रेस ग्रीन स्विच फॉर 3 सेकंड्स. रिजनरेशन साठी गाडी पार्किंग करा आणि या बटन 3 सेकंद दाबून ठेवा म्हणतो. सध्या टेम्परेचर नाही, आपण काय करू, आता ऑन रोड जाऊ. ऑन रोड गेल्यानंतर तिथं कुठेतरी जागा बघून तिथं आपण तोपर्यंत टेम्परेचर आहे तेव्हा तिला एक रिजनरेशन देऊया. ओके. त्यानंतर हा जो निळा बटन दिसतोय मित्र, हा बटन आहे इंजिन एक्झॉस्टचा. म्हणजे जेव्हा आपण घाट उतरत असतो, घाट उतरत असताना आपल्याला गिअर कमी करावं लागतात. तर कमी गिअरमध्ये इंजिनवर खूप जास्त लोड येतो, व्हील पॉवर जास्त असल्यामुळे त्याची कनेक्टिंग क्रँकवर लोड येतो, ते तुटायची शक्यता असते. तेव्हा हा इंजिन एक्झॉस्ट ब्रेक आपण वापरू. ते वापरल्यानंतर आपलं इंजिन कंट्रोल होईल, म्हणजे जास्त रेस होणार नाही. परंतु तरी तीव्र उतार असल्यामुळे जर इंजिन जास्त रेस होत असेल तर आपण मॅन्युअली ब्रेक टच हळूहळू करून ते इंजिन थोडं कंट्रोल केलं पाहिजे. तर मित्रो, अपेक्षा करतो की आज जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे ती माहिती पूर्णपणे आपल्याला कळाली असेल आणि आपण ती माहितीचं पूर्णपणे अवलोकन करून आलेल्या नवीन BS4 BS6 बसेसला पूर्ण तंत्रज्ञानाचं टेक्निकली ड्रायव्हिंग करणार आणि आपल्या गाड्यांचं आयुष्य जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करणार.
जास्तीत जास्त कॅपिटल वाढवण्याचा प्रयत्न करणार. जर आपण दिलेल्या माहितीचं पुरेपूर अवलोकन केलं तर 100% गॅरंटी आहे की आपण चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे ड्रायव्हर होणार. फर्स्ट ड्रायव्हर तर आपण सगळे आहोतच, पण माझी एक इच्छा आहे की आपण कोच कॅप्टन व्हावे. तर शक्य तितकी एक टेक्निकली ड्रायव्हिंग करायचा प्रयत्न करा, दिलेल्या सूचनांचं पुरेपूर पालन करा आणि माझं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, ज्यामुळे आपल्या जास्तीत जास्त चालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.